रक्षाबंधनाला असल्या अनोखे गिफ्ट देताना तुम्ही कधीच बघितले नसतील. नमस्कार, मी सुजित आणि 100K जर्नीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. दरवर्षी रक्षाबंधन आलं की मुलांना बहिणीला आणायचं काम लागलेलंच असतं, पण भाच्यांना आणि भाचीला घेऊन यायचं म्हटलं की हे गाडीत कमी बसतात आणि चळवळच जास्त करत असतात. आम्ही आमच्या जवळजवळ 3 पिढ्या जेसीबी ऑपरेटिंगला समर्पित केल्यात आणि ही आमची 4थी पिढी. याला सुद्धा जेसीबीचा एवढा नाद आहे ना, हा भाचीला जेसीबी सुद्धा खेळायला देत नव्हता. आणि रक्षाबंधनच्या दिवशी सगळ्यात सुखी प्राणी म्हणजे माझा भाचा होता. कसलंच टेन्शन नाही, ना गिफ्ट द्यायचं ना घ्यायचं, मस्तपैकी निवांत बसून भेळ खायची. सगळ्यात सुखी तर माझा भाचा होता, पण जास्त टेन्शन मध्ये माझा मोठा भाऊ होता, कारण सगळ्यात आधी पाटावरती त्यालाच बसवायचं होतं. आणि राखी बांधत असताना शेवटपर्यंत पाठ मात्र एकच होता, फक्त पाटावरचे मेंबर बदलत चालले होते आणि पैशाची जोरदार अशी देवाणघेवाण चालू होती. आणि कधीच एखाद्याची राखी बांधायची इच्छा नसताना त्याला राखी बांधायला जायचं नाही, नाहीतर असं सगळं घडतं. माझ्या एकट्या भाच्याला राखी बांधायला घरातलं सगळं महिला मंडळ एकत्र आलं तरी वाघ राखी बांधून देत नव्हता. त्यात नाका तोंडात कुंकू गेला तो भाग वेगळाच. बरं, राखी बांधायच्या आधीच वाघाने ताटातला लाडू गायब केला. आणि ती म्हण तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलीच असेल की बाप जैसा बेटा आणि कुंभार जैसा लोटा. सगळ्यांनी गिफ्ट देताना पैसे खिशातून काढले होते, पण पुतण्यानी पाटा घालून 100ची नोट काढली. मी तर म्हणलो, वा रे गंगू दिली, तूच आमच्या खानदानामध्ये सगळ्यात श्रीमंत होणार. मागे सगळा विनोदाचा विषय होता, पण ठराविकच दिवस असतात ज्या दिवशी सगळेजण कुटुंबातील एकत्र येतात आणि अशा सगळ्या गोड आठवणी तयार होतात. शेवटी कालचा दिवस महिला मंडळाचा होता, म्हणून त्यांचं छोटंसं फोटोशूट केलं आणि दादाने ह्या जेसीबी सोबत फोटो काढण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आला होता. मागच्या एका ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या स्टुडिओसाठी नवीन एसी घेतला होता. तोच इन्स्टॉलेशन साठी सगळी गँग एकत्र आली होती आणि कालचा दिवस तर सगळा आनंदामध्ये गेला. चला भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये.